चला टाकलं. विषय गणित, बेसिक लेक्चर्स आणि गणिताचं पहिलं लेक्चर टाकलं. तारीख टाकली. चला सुरुवात करू. पहिलं लेक्चर आहे ना आपलं बेरीजचं. आज टोटल आपण फक्त बेरीजचेच गणित पाहू. ते साधी बेरीज येईन, मग हार्ड होईन, अजून हार्ड होईन, मग 4-5 अंकी बेरीज पर्यंत आज आपण जाऊ. बेरीज म्हणजे काय? वाढवणे. बेरीज म्हणजे काय? बेरजेचं चिन्ह. मराठीमध्ये बेरीज, इंग्लिश मध्ये प्लस. बरोबर का? या सगळ्यांचा अर्थ वाढवणे. सिंपल एक अंकी विचारल्या जाता. 5 + 6 किती? 5 + 6 किती? तर मोजता कसं? 5 बोट आणि 6 बोट, किंवा 5 रेषा आणि 6 रेषा, टोटल 11. मग येते डबल अंकी 13 + 14. या सगळ्यांमध्ये जर गणित आपल्याला आडवं दिलेलं असेल तर त्याला आपल्याला काय करावं लागतं? उभं करावं लागतं. उभं करण्यासाठी आपल्याला त्या गणिताचे काही नियम माहिती पाहिजे. जर समजा गणिताचे नियम आपण पाहतो जे, तर पहा, गणिताचा कोणताही आकडा लिहिला, समजा मी एक आकडा लिहिला आता, तर हे किती आकडी संख्या झाली? 4 आकडी. तर हा जो शेवटचा उजव्या हाताकडून जो शेवटचा असतो याला म्हणतात एकक. काय म्हणतात त्याला? तर कधीही बेरीज असो, वजाबाकी असो, गुणाकार असो, भागाकार असो, आपल्याला संख्येखाली संख्या घेता आली पाहिजे. आता मी सांगितलं 13 + 14, तुम्ही असं लिहिलं 13 + 14, तर हा काय झाला? तुमचा एकक चुकला. काय झालं? एकक चुकला. जर एकक चुकला तर मग काय होईल? गणित चुकी. मग तू काय करशील? 3×3, 4×1 5 आणि 13×14 153 जातील. समजतंय का? त्यासाठी आपल्याला सवयच पाहिजे की एका संख्येखाली एक संख्या आली पाहिजे. एकक खाली एकक. दुसरा असतो दशक, तिसरा शतक, हा हजार, हा आवाज येतोय 10,000, हा लक्ष, हा दशलक्ष, हा कोटी आणि हा दशकोटी, आणि शेवटचा राहतो अब्ज. इथपर्यंत पोलीस भरती काही प्रश्न विचारत नाही, पण आपल्याला एक संख्या वाचता आली पाहिजे. संख्या आपल्याला वाचता आली की आपल्याला गणित सोपं होतं. हे पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज. आता ही पूर्णची पूर्ण संख्या किती अंकी पाय? 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 अंकी संख्या आहे. किती अंकी आहे? मग आता हिला वाचणार कशी आपण? पाय, 5 अब्ज, 5 कोणाचा आवाज येतोय? 5 अब्ज, 55 कोटी, 55 लाख, 33,214. म्हणजे ही संख्या ओळख जी ती आपली पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी पर्यंत ते आपल्याला शिकवता. मग आपल्याला काय समजता? पैसे. तेव्हा आपल्याला समजता की हे किती रुपये आहे, किती रुपये आहे, किती आहे. कस काय शिकले आपण? हे आपल्याला पहिली, दुसरी मध्ये शिकवलेलं असतं. नाही तर मग आपण कसे वाचले असतील? 5वर 4 0. बरं, आता इकडनं संख्या वाचत जातो का इकडनं येतो हे बी आपल्याला तेव्हा शिकवलेलं आहे. बरोबर आहे की नाही? एकक कडून वाचत येतो का दशक कडून वाचत जातो? वाचताना इकडनं जातो. हे बाय, 5 अब्ज काय बोलला तू पहिले? असा बोलला का तू? 4 एकक, 1 दशक, 2 शतक, 3,000 असं वाचत आला का तू? तर तू या सायन्स आडून चालू होतो. पण तू वाचताना इकडनं वाचतो ना. 5 अब्ज, 5 अब्ज, 55 कोटी, 55 लाख, 33,214 रुपये मात्र. असं वाचतात त्याला. आणि मग आपल्याला दुसरी, तिसरी मध्ये
ही दिलेली संख्या प्रश्नपत्रिकेमध्ये याचं उत्तर हे अक्षरात मागितलेलं असतं की या संख्याचं वाचन करा. आणि मग हे लोक पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी जे आपले बेसिकचे वर्ष राहतात, जे लोक शाळेत गेले नाहीये, आजारी होते है ना, किंवा ते शाळेत गेले पण त्यांचे मास्तर लोक चांगले नव्हते, त्या मास्तरांलेच 5 अब्ज समजत नव्हता, त्या शाळेमध्ये लाईट नव्हती, त्या शाळेमध्ये एकच मास्तर सगळ्या शाळांना शिकायचा, पहिलीच्या वर्गाला बी तोच मास्तर, पाचवीले बी तोच, असं त्या पोरांचं नुकसान झालंय. आणि मग त्या लोकांना गणित येत नाही. बरोबर आहे की नाही? आता ज्याला ज्याला ही संख्या वाचता येते त्याची पहिली ते 5वी पर्यंतची शाळा चांगली असेल, पण ज्याला अजून बी समजत नाही 5वर किती झिरो आहे, 5वर किती झिरो आहे हे ज्याला बी नाही समजत, त्याला समजून जायचं की आपली जी बेसिक होती. म्हणून जे बी काही गोष्टीचा आपण सुरुवात करतो ती सुरुवात करत असताना एकदम लहान मुलासारखे करायचे. मला काहीच येत नाही बा, आज आपलं गणिताचं लेक्चर आहे, जरी तुम्हाला किती बी गणित येत असेल तरी तुम्हाला मी अशा भरपूर गोष्टी याच्यात सांगून देईन की त्याच्यात तुमचे 4-5 मार्क असेच वाढून जातील. असं समजायचं नाही की मी लय मोठा तुरुम झालाय बा, आता मी एकदम मला काही गरज नाही, तर हे नाहीये. आता याच्यात किती संख्या या 5 आहेत? 1, 2, 3, 4, 5. तर त्याने म्हटलं ह्या 5 आणि हा 5 कोणता, मी ज्याला ज्याला गोल केलंय त्या 5 या संख्यांची वजाबाकी सांगा. तर तुम्ही काय सांगशाल? 5तून 5 गेले, पण ह्या प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे. आता मी तुम्हाला त्याची किंमत सांगतो. हे 4 रुपये दिसता किती आहे? एकक म्हणजे जो दिसतो तोच, एकक म्हणजे जो दिसतो, दशक म्हणजे 10, दशक म्हणजे 10. मग हे किती आहे? 11. समजलं का? 10 का 11? नाही 10. हे पहा, 4, 10, 200, या तिघांची बेरीज किती रे? 210 येते. समजलं का? हा 4 म्हणजे जो दिसतोय तोच, इथे हा एकच दिसतोय पण हा किती आहे? 10. हा 2 दिसतोय पण हा किती आहे? 200. हा 3 दिसतोय पण किती आहे? 3000. हा 3 दिसतोय, हा किती आहे? 30,000. हा 5 दिसतोय, हा किती आहे? हा 5 लाख. सर हे 5 झिरो आले, हे तुम्हाला कसं काय समजलं? हे पाय, 5च्या पुढे किती अंक आहे? 1, 2, 3, 4, 5. म्हणून कोणत्याही संख्येच्या पुढे जर 5 अंक असतील तर ते लाखात जाते. म्हणून हे 5 लाख, हे 50 लाख, हे 5 कोटी, हे 50 कोटी आणि हे 5 अब्ज. समजलं? आता हे आपलं पाठ आहे की 1 कोटीवर 7 झिरो राहता, 1 लाखावर 5 झिरो राहता, 1000वर 3 झिरो राहता, 100च्या नोटवर 2 झिरो, 50च्या नोटवर, हे आपलं पाठ आहे. पण ज्या नोटाच नाहीये त्याचे झिरो तुम्ही सांगू शकता का? आता आकडे कसे चालतात पाहिजे पेपरात? 5000 कोटीचा घोटाळा. लिहिता येते का 5000 कोटी? पहिले तर 5000 आणि मग त्याच्यावर किती झिरो? 7 झिरो. 5000 कोटी घोटाळा. एक माणसापाशी एवढी रक्कम आहे, 5000 कोटी घोटाळा आहे तो. म्हणजेच काय? भ्रष्टाचार. पण आपल्याला 5000 रुपये वाटतात. 5000 कोटी समजले तर पाहिजे आपल्याला. तर आपल्याला फक्त आता 10ची नोट समजते, 20ची, 50ची, 100ची, जास्तीत जास्त 500ची. बरोबर का? बस एवढ्या नोटा आपल्याला समजतात. आणि जास्तीत जास्त आपण एखादी लाख रुपये पाहिलेले, ते बी घरात. त्याच्यानंतर बाकी कोटी गिटीचा विषय आपण आजपर्यंत केलेलाच नाहीये, हे की नाही? कोटी किती राहता आणि पाहिले तर बेशुद्ध पडू. एकदा एका बाईला असे पैसे दाखवले होते तर ती बेशुद्ध पडली होती, पेपरात आलं होतं ते. अचानक एवढा पैसा तिला दिसला आणि हा मरता बी ना काही काही अटॅक येतो डायरेक्ट.
चला बेरीजला आपण सुरुवात करायची. हा तर आपल्याला काय पाहायचंय, एकक खाली एकक, दशक खाली दशक. आता मी एक संख्या लिहितोय, ही संख्या मी लिहिली आहे. याच्यात 4 लोक आहे. कोण कोण? एकक, दशक, शतक, दशक, हजार. पण मी म्हटलं की आता याची बेरीज 2च लोकांशी आहे. मग आता खरं म्हणजे तर बेरीज म्हणजे काय आपल्याला लिहिता आलं पाहिजे संख्या कशी आहे. तर मग हे लिहिता कसं रे, हे 4 घर वरती. आता हे 2 घर कोण आहेत रे, एकक आणि हा, तर हा एकक खाली बरोबर एकक आला पाहिजे आणि दशक खाली दशक. हे झालं गणित तयार. म्हणजे खरं म्हणजे तर पोरांना हेच मांडता येत नाही की 45 लिहायचा कुठे. मग काही लोक इथं लिहितील, काही लोक मध्ये लिहितील आणि काही लोक मग जे हुशार आहे, जे शाळेत गेले ते बरोबर लिहितील. कसं लिहितील काय लिहितील ते कोणाला सांगता नाही येणार. पण आपलं बेसिक चांगलं झालंय ना 1ली ते 5वी मध्ये. ज्या लोकांचं गणित चांगलं आहे ते बरोबर लिहिता. हे बरोबर आहे सर. कोणतं बरोबर आहे तिघांपैकी? हे बरोबर आहे. आणि आता आपण इथे भीत ते शिकले, मी शिकवतोच ते बरोबर आहे की नाही. तर फक्त एवढं लक्ष ठेवायचंय, एकक खाली एकक आला पाहिजे, नाही तर मी त्याचा एकक खाली कर टाकेन है ना. चला गणिताला सुरुवात करतोय आपण. 2 अंकी पाहू, 22 अधिक 33 अधिक 36. मग आता 3 अंकी गणित आहे. गणित क्रमांक 1 सोडवा. मी आडवं लिहितोय, तुम्ही कसे करणार? उभं. कोणाकोणाला बेरीज येत नाही तर मी काहीच कामाचा नाही, मला बेरीज येत नाही. सगळ्यांना येते. बेरीज म्हणजे काय? बोट मोजायचे आपले. 22 33 36 लिहिलं. 22 अधिक 33 अधिक 36. चला बेरीज 2 आणि 3 5 आणि 6 आचाले 2 आणि 1 2 आणि 1 3 3 6 आणि 3. उत्तर 91 आलं असेल सगळ्यांचं. एकच दिवस बेरीज घेणार आहे, उद्या वजा बाकी, गुणाकार भागाकार. टाइमपास चालणार नाही. चला पुढचं गणित. 2 गणित देतोय. पटापट पटापट. ज्याला दिसत नसेल त्याने इकडे बसा. रिकाम्या माना फिरवू नका. मानगीन लचकली, भरतीचे दिवस आहे. ज्याला दिसत नसेल इकडच्या साईडला बसा. झालं. एकदम सिंपल सिंपल घेतोय मुद्दामच. पहिले 26 अधिक 78. मग आता सर कसं करायचं? एवढे बोट तर माझ्या बोटांमध्ये नाहीये. 8 पकडला. 8 ला काही बोट मोजायची गरज. 8च्या पुढे किती बोट मोजायचे? 6 9 10 11 12 13 14. किती आले रे? 8 आणि 6 8 आणि 6 8 6 14. हा एककचा 4 आणि हा उरलेला हा 4. 7 आणि 2 जो बोलीन त्याचा लवकर पाठवीन. 7 2 9 1. आता हा 10 जसाच्या तसा एकत्र 2 अंकी लिहून टाकला. 104 उत्तर आलं असेल. सर इकडे मग 0 ते अल्पान होता, मग एक परत 104 उत्तर आलं असतं. गणित 2 अंकी ना, तर मी इथे 2 अंकी उत्तर लिहायचं पुढे जायचं. पुढे 452 प्लस 376. पहा आकड्या खाली आकडा आला पाहिजे. काही काही लोक लिहिताना जसं लिहिता म्हणजे काय घाई त्यांना ते 6 बी दिसत नाही 7 बी. तर आकडे ज्याचं सुंदर अक्षराचे एकदम मोठं गेलं लिहिलं तर चालेल. आपलं गणित पक्क होतं, दिसतं आपल्याला क्लिअर क्लिअर. 6 आणि 2 सर मग खालून वरती जाते का वरून खाली यायचंय? तुला पटेन तसं कर. फक्त एककच्या खाली एककच ठेवतो. तू 6 आणि 2 8 कर का 2 आणि 6 8 कर, उत्तर एकच येणार आहे. बरोबर.
सात पाच 12. आता तो 12 डोक्यात ठेवायचा. दर टायमाला तू असं लिहिशील, मग नाही हात करशील, मग परत 2 लिहिशील. 7 5 12 अच्छाले 3 आणि 4 7 आणि 1 828. याला म्हणता बेरीज. आणि बेरीज याशिवाय कोणीच पोलीस बनणार नाही. प्रत्येक टॉपिक मध्ये बेरीज आहे, प्रत्येक टॉपिक मध्ये वजाबाकी आहेच, प्रत्येक टॉपिक मध्ये गुणाकार आहेच, आणि प्रत्येक टॉपिक मध्ये भागाकार आहेच. सर बेरीज कुठे मिळेल तर काही दिसली बी नाही. तू एबीसीडी टॉपिक शिकला होता, कितीचा फरक तेव्हा पाय आपण असं लिहिलं होतं ए सी 1 3, कितीचा फरक 2चा. मग 1 चे 3 कसे होता 2 टाकून. तेव्हा तुला बेरीज लागली की नाही, तेव्हा तुला येत नव्हतं. तरी बी आपण काय केलं होतं, बेसिकचे टॉपिक तेव्हा कम्प्लीट केले होते. हे आता कमीत कमी 2 महिन्यामध्ये 3ऱ्यांदा बेसिक घेतोय मी. तेव्हा बी झालं होतं आपलं बेसिक. अपूर्णांकांच्या कुठपर्यंत आले होते आपण, बेरीज वजाबाकी पर्यंत आले होते. पण ठीक आहे, नवीन एकदा परत भरती पडली म्हणून तुमच्यासाठी. गणित किती झाले, शेवटचे 2 गणित पुढचे 4 5. प्रत्येकाने इमानदारीने सोडवा, आपलं आपलं सोडवा. दुसऱ्याच्या वही दुखणापणा करू नका. येत नशीन तर बॅग भरा घरी जा. बोट मोजा आपले आपले, कॅल्क्युलेशन लावा. चला पटापट पटापट. झालं. हा, मग आता काही लोकांनी आज लिहिलं असेल 456 60 8 9 0. कोणी कोणी लिहिलं असं, हे चुकीचं होऊन जाईल है ना. हे काय होऊन जाईल, चुकीचं होऊन जाईल. मग तू एक तास बी करू शकतो. तुला ही मोठी संख्या दिसते ना 4 अंकी, तू वरती लिहू आणि 3 अंकी खाली लिहू. नाही तर मग तुला वाटलं नाही सर मला 1 नंबर लिहायचा याले, अशी जर तू जिद्द असेल तर फक्त तुला आकडे थोडेसे सरकावणे पडतील. झालं गणित. बरोबर का. अशा पद्धतीने त्याची मांडणी आली पाहिजे. 6 9 5 9 5 9 5 14 अच्छाले 1 हातच्या तू आणि खाली बी दिला तर चालेल, वरती बी दिला तर चालेल. हा, आता मला सवय आहे खाली हातच्या द्यायची, कारण वजापैकी करताना बी मला तो तडीच लागतो. तर मी इथे देतो. तुम्हाला वाटलं नाही सर वरतीच द्या, वरती घे. 9 5 14 अच्छाले 8 4 12 आणि 1 8 4 12 आणि 1 8 4 12 आणि 1 1 4 1 4 5 आणि 8 13 अच्छाले 7 आणि 1. असं आपलं कॅल्क्युलेशन पाहिजे. एकदम पटकन झालं पाहिजे. 8 4 12 12 आणि 1 1 आणि 4 5 5 आणि 8. म्हणजे वरतून कर का खालून कर आपले आलंच पाहिजे. उत्तर 8 3 4 6 8346. दुसरं गणित आहे 1112 अधिक. हा एकटा आहे. एकटा म्हणजे कोण रे, फक्त याला एकक म्हणण्याऐवजी एकटा म्हटला पाहिजे होता. हे जर काय पाहिजे होतं, एकटा, अलोन, सिंगल है ना, असं त्याचं नाव पाहिजे होतं. पण त्यांना ते लोक त्याचा हे करतील बा म्हणून एकक. सिंगल आहे ना, मग सिंगलच्या खाली. आता 3 अंकी आहे 237. अशा पद्धतीने ते मांडलं गेलं पाहिजे. जमलं बाय. 7 3 10 2 12 अच्छाले 3 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1. सर आणि काय काहीच नाही तरी खाली, तरी खाली जिथे कोणीच नसतो तिथे कोण राहतो, जिथे कोणीच नसतो तिथे कोण राहतो, हे लक्षात ठेव. मग तो बेरीज मध्ये असो, वजाबाकी मध्ये असो, गुणाकार मध्ये नको धरत जाऊ. कुठे बी शून्य धरायचं नाही. जिथे तुला खाली घर दिसलं तिथे 0 राहतो. समजलं.
शून्याला किंमत आहे का? हा, शून्याला किंमत आहे का? होय किंवा नाही? शून्य जर कोणाच्या मागे उभा राहिला तर त्याला किंमत, आणि शून्य जर कोणाच्या पुढे उभे राहिला, समजलं? म्हणून शून्याला किंमत आहे भाऊ, आणि नाही बी. आता हे किती रुपये आहे? त्याच्या पुढे मी लाखो झिरो बी उभे कर दिले तरी तो 3 रुपयेच राहील, बरोबर आहे की नाही? पण याच्या मागे एक झिरो बी वाढवला तो 30 रुपये जाईल. म्हणून कोणाच्या बी मागे उभं राहायचं. जसं मी तुमच्या मागे उभा आहे ना, पुढे नाही उभं राहायचं. पुढे राहिलं तर आपली किंमत शून्य राहते. चला, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 2 आणि 1 आणि 1 5 गणित झाले. सगळ्यांना बेरीज येते, 5 देतो डायरेक्ट. आता हा, डायरेक्ट 5 गणित, डायरेक्ट 5, विषय खतम. गणित क्रमांक 6. जे लोक डबल बसले ते सिंगल बसतील, कारण अजून मी बाकीच्यांच्या वहीत पाहत आहे. याच्यानं काय होईल, आता मजा येईल. मी उत्तर एकेकाले विचारीन. आता थोडी मी सोडवणार आहे, आता मी उत्तर विचारीन. उत्तर विचारलं, जर त्यानं नाही सांगलं तर त्याच्यासोबत काय होईल? काय होईल त्याच्यासोबत? ओंकार, अत्याचार. 15 दिवस झाले एका बी पोऱ्यानं 50 उठबशा मारले नाही. आज कमीत कमी 5 लोक जे 50 उठबशा मारतील, मग तो कोणत्या का कारणानं होय ना. पटकन एकदम 5च गणित आहे, सगळे बेरजेचे आहे. पहिले गणित सगळे आडवे लिहून घ्या आणि मग उभे करून करून त्यांना सोडवा. आडवे असले उभे करायचे, कानपटीत मारायचे, उत्तर लिहायचं. चला फटाफट फटाफट, स्पीड बी वाढीन याच्यानं. फटाफट फटाफट, म्हणजे आजच बेरीज संपली पाहिजे आपली. 20 हो, 10 हो, 5 हो, मला काही घेणं नाही. आता संपलं संपलं. सागर एवढ्या दुरून दिसतंय का? चष्मा, लगेच चष्मा फेकतो त्याकडे. स्पायडरमॅन बॅग त्या डोळ्यात. पण या चष्म्यामध्ये काय आहे ना, सगळे उत्तर आहे, त्यामुळे तू लगेच पहिले घ्यायचे. झालं काय? काय गधडे एकदम, तरी बी सोडवता येते. 0 अधिक 8 सोडवता येते. काय सोडवता येते? 8 अधिक 0 8. या प्लॅनेटवर तुमची गरज नाही होती, पण तुम्ही आले 0 अधिक 8 करणारे. उरका रे फटाफट. भंडाऱ्यामध्ये कसा खातो 4-4 बट्ट्या? हा, 5 मिनिटात नाश्ता खतम. सापडला तिकडे ते 2 जणी. पा या जगात किती येडे लोक आहे अजून. हे गणित पहिलीच्या पोरांनी दिले तर ते मयावर असते. हो सर, हे तर आमची मॅडम पहिलीच्या पोरांनी शिकवते. 60 आणि 70 130 आणि 80 210 218 225 231. किती आलं? 200 लिहिलं का? हा, 100 आणि 400 556 558.
500 मी थोडीच सोडाय ना आता. आता तुम्ही पहा 558 70 70 140 आणि 90 230 240 248 256 बरोबर का? चूक बोला ना. चुकलं 900. अरे हा हे 900 मी 91 धरले. 900 1040 हा 1066 78 156 नाही 156 10 166 900 आणि 100 1000 1066 1066 हा 1000 1000 आणि 1300 2400 2414 2426 1137 2437 23 का? अरे हा 10 आणि 13 23 2337 2337 हा शेवटचं 600 699 100 700 786 700 पुसू. चला पुढचे 5 प्रश्न. मी ना पेनाला हात लावला का? प्रयत्न करा तुम्ही. नाही सर प्रयत्नांमध्ये जर आकडा एखादी वाढला तर तुम्ही लगेच 50 रुपयाच्या मारायला लावशाल. चलो स्टार्ट. हो आता हे उत्तर 5चे 5 तुम्ही सांगणार. जो चुकला तो काय करेन 50 रुपयाच्या मारेल. एका लाईन मध्ये 3च गणित बसले पाहिजे. 5 गणित बसवू नका. मोकळं लिहा. 11 12 13 14 15 खाली उद्या. बोट मोजायचे पटापट. तू पहिले गणित सोडवले ते आकडे टाक ना भाऊ. सगळे पहिले गणित लिहून घ्या. कारण हे तुम्हाला मी रिव्हिजनच्या वहीत लिहायला लाईन. परत रिव्हिजनच्या वह्या लावाव्या लागतील. रिव्हिजनच्या वह्या उद्यापासून चेक होतील. सोपे काय गणित कॅल्क्युलेशन होतंय भाऊ त्याच्यात. सोपे तर आहेच ते, पण तुझा दिमाग ऍक्टिव्ह होतोय. शाबास व्हेरी गुड. सोडव ते. सोडव दाखव. सोडवते गणित हे हा सोडव. बोट मोजायचे नाही तर मग रेषा मारायच्या बाजूला. ही जागा आहे ना तिथे करायचं. आता गणितात गणित जातंय. गणित कोणतं उत्तर कोणतं कसं काय जागा सोड ना जास्त. पहिले गणित लिहून घ्यायचे मग एक गणित उचलायचं. मग आता ते गणित हे मिक्सचर झालं ना याच्यात. आता काय चांगलं दिसतंय का ते? 9 8 17 5 22 2 6 7 13 ओके व्हेरी गुड. जमायला लागले बेरीज आता. शाबास. चला झाले. चला पटापट सोडवा ना. स्पीड वाढवा आता. स्पीड चाल भाऊ. तू केव्हा चालशील तू? अजून 14 सोडवतोय तू. बोट घे ना भाऊ. बोट मोज ना पटापट. असा बोट मोजावे लागतील. पहिले लहान पोरांसारखे शिका मग तो ते जमतं पटापट.
4501. 4501 पहिल्याच उत्तर. हा चल दुसरं सांग रे. 12 नंबर ना, 12 नंबर सांग. 1570. 1570 मागे. 12 बाहेर गेले. चालू कर रे तू रे. 12 12 23 25. हा किती झाले? 14 शेवटचा. 732 मान. तुला 732 करी नाही दाडून. 732. चाल शेवटचा. 6 6 38. 6 7 67 38. चाल बस खाले. पुढचे गणित पुसू जमले ना 5 चे 5. काय करायचं, हे गणित पहिले लिहि घ्यायचे आणि एक एक उचलून मग सोडवायचे, म्हणजे आपल्याला जागा बी पुरते आणि आपल्याला ऍडजस्टमेंट बी समजते. गणित लिहायला किती टाइम लागतोय? 15 सेकंद जास्तीत जास्त. हे कामात काय पडते ना आता रिव्हिजनच्या याच्यामध्ये मी तुम्हाला जेव्हा लिहायला नाही गणित सोडवा तुम्ही बाकीचे. बाकीचे गणित सोडवा, टाइमपास करू नका. बस रे. पहिले सगळ्यांनी मी सांगतोय, पहिले सगळेजण गणित लिहितील. एक बी आगोपणा करी जण डायरेक्ट गणित सोडवणार नाही. पहिले सगळेजण हे गणित लिहितील आणि मग सोडायला सुरुवात करा. नंतर रिव्हिजन टायमाला बोंब मारतो सर ते गणितच सापडत नाही होते. मी पहिले रिव्हिजनच्या वया चेक करत जाईन. आता पहिले गणित लिहू रे एका धड्या. मराठी समजते का तुले? पहिले गणित लिहा सगळे एका खाली एक आणि मग हळूहळू सोडवायला सुरुवात करा. याला मराठी समजतच नाही. तो 2 नंबर बेंचवर बसलाय ना, त्याच्यापाशी बसलाय. चल का जाईल तिकडे, इकडनं जाय ना. तुला दिसतंय का भाऊ? पुढे बस नाही का? ये प्रमोदाडी बस सारखी तिकडे. प्रमोदाडी बस. चाल द्या पटापट रे, चटाक चटाक गणित आहे. असे नाही लिहायचे ते गणित, एका खाली एक लिहायचे. चला झाले सगळ्यांचे. कोण कोण बाकी आहे? आता तुम्हाला समजेल की यार माझा स्पीड कमी आहे, आणि स्पीड कमी आहे तर मग गणित सोडवताना स्पीड लागेल. जर स्पीड असेल तरच ते गणित 53 सेकंदात सुटेल. पोलीस भरतीचं एक गणित किती सेकंदात सुटलं पाहिजे माहिती ना? 53 सेकंदात आपला एक प्रश्न जर सुटला तर 100 प्रश्न आपले 90 मिनिटात होत आहे. तर काही गणित तुम्हाला 15 सेकंद 10 सेकंदात उडवावे लागतील. तेव्हा तुम्हाला ते जी केले आणि मराठी ग्रामरला टाइम भेटेल. मग 1 2 जण चालू आहे पेन, 3 तिकडे मागे 4, तो शेवटी बी शेवटचा बेंच बी चालू आहे का? 5 जण चालू आहे. पहा म्हणजे हे काय राहत आहे, हे बंद झालेले दिमाग राहत आहे. म्हणजे ऍक्टिव्ह तर राहतात ते, पण ते घाईघाईमध्ये त्यांचा दिमाग काम नाही करत. तो हळूहळू सोडवता. मग ते एकदम स्लो काय करतात ते गणित कसं लिहितात त्याच्यात तुम्हाला दाखवतो. 4 2 8 7 आणि पुढे पहा जो त्याच्यावर एवढा बी भरोसा नाही. टॉपिक काय चालू आहे? बेरीज. तरी बी या बेरीजच्या चिन्हाला पाहत होतो. बेरीज
पण हे अक्कल नाही आहे. 37 29 37 29 लिहू ना पटकन. एक एक आकडा कस काय पाहता? 2 2 पाहिजे भाऊ. त्या 4 ने पाठ होत आहे ना. 37 29 म्हण. लिहू ना पटापट. आधी टाइम लागला तर चालेल तुले, कारण तू आधी अटकला समजा 9 7. मग ठीक आहे, मी समजू शकतो. पण तू 4 लिहितोय, मग परत 4 त्या वहीत लिहितो, वरती पाहतो 2 लिहितो, मग परत वहीत 2 लिहितो. 2 2 आकडे लिहू ना. 42 87 42 87. कोण सांगतं? पहिलं मागे चालू होतं ना. चालेल, सांग रे, पहिलं उत्तर सांग रे. 16चं 80 16 पुढे 801 हा पुढे 1024 पहिले पुढे येतं सांगणं. काय झालं? काय सांगलं? मग 10 24 बोलला ना तो. मग 1 डबल 0 24 म्हण ना भाऊ. मार 50 रुपये. हा याच सांग पहिले. एक डबल 0 2 4. हा पण त्याने काय सांगलं? 10 0 2 4 बरोबर आहे. चालीन ना, बरोबर आहे. पुढे हा 19 सागर. आता वाची संधा काय भाऊ? आता असं चालणार नाही. 92 98. आता संख्या वाचन आलं पाहिजे. 9000 हा 9083. तुझं 9000 म्हणतो. म्हणजे याचा अर्थ ऐका, आता मेन प्रॉब्लेम मी ना सॉल्व्ह कर त्याला बेरीज, पण त्याला वाचता येत नाही. आता हे प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? करू सॉल्व्ह त्याचा. आता प्रॉब्लेम आता कसा करायचा सांगतो. आता जे ही लोक उत्तर लिहित आहे त्याच्या खाली एक लाईन येईन. त्या लाईन वर तुम्ही ते मराठीमध्ये लिहायचंय. कसं सांगा? 9 7 16 अच्छाले 8 2 10 आणि 1 अच्छाले 7 आणि 1 8 आणि 2 अच्छाले 4 आणि 4. हा मग आता इथे एक लाईन येते बरोबर का? 8016 रुपये मात्र हे स्लिप भरताना लागतं भाऊ. आता पैसे तर सगळे कमवणार आहे. बिना पैशांवाला कोणी येईल गाडी? नोकरी लागेन, पैसा कमाईन. पैसा काढण्यासाठी कुठे जाईन? बँकेत गेल्यावर तो पोलीस आहे आणि ते लिहता नाही आलं तर तो बँकेवाला कोणाचा उद्धार करीन? मास्तरचा. तो कोणत्या मास्तरचा उद्धार करीन? शाळेच्या. कोणत्या शाळेत होता तू? तुला 8016. तू असं जर लिहिलं तरी सर मला आहे ना. आणि बँकेचे चेक असेच भेटता बरं पगाराचे. ते तू लिहिलं तरी 80 16 मात्र